नमस्कार मंडळी, आपण आलो आहे सकाळचे 3:30 वाजता. 3 वाजता आलेलो आहे डॉट. आपण 3 वाजता आलेलो आहे. आजचं आपलं टार्गेट आहे कम्प्लिटली 2,500 रुपयाचं. कारण आपण मागचे 2 दिवस पूर्ण गाडीवर नव्हतो, त्याचं आपल्याला 2 दिवसाचे वर्किंग आजच करायचे. चला बघू 2,500 रुपये टार्गेट एका दिवसामध्ये कंप्लीट होऊ शकतं का नाही हे आपण बघू. आणि हे 2,500 रुपये करण्यासाठी आपल्याला किती वेळ काम करायला लागणार आहे हे बी बघू. प्लस किती आपल्याला ठिकाणं बघायला मिळतील आज, म्हणजे कुठं कुठं फिरतो आहे आपण हे बघू 2,500 रुपयासाठी. आणि ही आपली परी ही आपल्याला कमवून देणार आहे 2,500 रुपये. ही आपली परी आहे, ही आपल्याला देणार आहे 2,500 रुपये आज कवर करून. कशी देणार एवढी गॅरंटी आहे मला माझ्या गाडीवर. चला बघू आता भरोसा किती आहे. आणि 2,500 रुपये एका दिवसात एक रिक्षावाला कमवू शकतो का नाही हा मोठा प्रश्न आहे माझा. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एंडिंगपर्यंत भेटूनच जाईल. आत्ता आपण आलो आहे सनसिटीमध्ये. सनसिटीमध्ये बघितलं तर अख्खा मोकळं आणि अख्खा अंधार बघायला मिळतो आहे. चला बघू आता. अजून बी एकही बुकिंग ओपनिंग झालं नाही. सकाळचे 4 वाजलेले आहेत, म्हणजे सकाळच्या पिरियडमध्ये येऊन काही उपयोग नाही आहे. चला लेट्स गो. कारण की हॅप्पी कशामुळे आहे की चला ओलाने आपल्याला एक राईड दिली आहे, पटकन पिकअप करू. कस्टमर काय म्हणतं आहे काय नाही बघू, आणि किती रुपयाची आहे हे बघू आपण. आत्ता आपण चाललो आहे पिकअपला. 3 मिनटं दाखवते, 1,200 मीटर पिकअप आहे. सनसिटीत आहे आपण आत्ता जस्ट. सनसिटीतनं चाललो आहे आता गोयलगंगा साईडला. बघू आपण आणि करू पिकअप. बुकिंग कुठली आहे ही सस्पेन्स आहे. पहिली बुकिंग आहे आणि आपलं चॅलेंजसाठी ही बुकिंग आपल्याला बेनिफिट देऊ शकते. आता ही बुकिंग कुठली आहे आणि किती रुपयाची होणार आहे हे पुढं बघा तुम्ही. आणि रात्रीचा अंधार आणि अंधारामध्ये गाडी चालवायचं फील क्वालिटी आहे ती. म्हणजे रोड खराब असले तरी काय नाही वाटत, ट्रॅफिकचं टेन्शन नाही. जी गाडी जाणार आहे ती ऑन स्पीडला जाणार आहे एवढी गॅरंटी. दुसरं ॲप्लिकेशन बंद करू शकत नाही. त्याचं कारण काय आहे की कस्टमरने आपला फोन उचलला गेला नाही. कस्टमरचं नाव काय आहे, वीरेंद्र, म्हणजे महिला आहेत अंदाज तरी. आता बघू पिकअप होतो आहे का नाही. आणि आपला 1 तास व्हायला गेलेला आहे कम्प्लिटली. 4 वाजायला 1 मिनटं बाकी आहे. आता 1 मिनटामध्ये जर कस्टमर आला तर लय बरं होईल. बघू आपण. आत्ता आपण आहे सेंगर रोडच्या गोयलगंगामध्ये. गोयलगंगा बघितलं तर पूर्ण भरलेलं असतं. सकाळच्या पिरियडमध्ये बघायला गेलं तर अख्खं मोकळं बघायला मिळतं तुम्हाला. आता बघू पिकअपला तर आलो आहे खरं आपण. कस्टमरने फोन लावलेला आपण कस्टमरने फोन उचलला नाही. तर आता कस्टमर पिकअप होईल का नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे दुसरे ॲप्लिकेशन ऑन ठेवलेले आहेत. एखादी जर दुसऱ्याला मोठी वाजली तर आपण जाऊ शकतो. आणि किती वेळ लागणार आहे आपण बघू आता कस्टमर पिकअप व्हायला. आपण कस्टमरला फोन लावलेला आहे. आपण बघायला गेलं तर आत्ता आलो आहे सोसायटीच्या बाहेर आलो आहे. आत्ता त्यांची सोसायटी होती कल्पतरू. गंगा भागवताचं लोकेशन पडलं होतं. आत्ता गोयलगंगाच्या जो सर्व्हिस रोड आहे त्याच साईडला लेफ्ट साईडला कल्पतरू सोसायटी आहे, बसस्टॉपच्या अलीकडं माणिकबागेच्या. तर चला बघू आता आपण पिकअप किती वेळात होणार आहे. कस्टमरला येण्यासाठी कंप्लीट 10 मिनटं झालेली आहेत. 4 वाजता आपण इथं आलेलो आहे. 4 वाजून 10 मिनटं झालेली आहे. चला बघू आता कस्टमर किती वेळ लागणार आहेत येण्यासाठी. कस्टमर तर म्हटलं मी येतोय म्हणून, पण अजून तरी आले नाहीत, दिसत नाही आहेत. कल्पतरूच्या गेटच्या बरोबर आपण समोर आहे. येताना कोणतं दिसतंय. चला बघू लेट्स गो. बुकिंग आहे कुठली.
₹375. आत्ता आपण आलेलो आहे, पहिली बुकिंग होती जी आपली ती होती हडपसर रेल्वे स्टेशन. आता पहिल्यांदा पडली आपल्याला हडपसर रेल्वे स्टेशन. पहिली बुकिंग होती आपली ₹375 18 किलोमीटरला. आता बघू रेल्वे स्टेशन हडपसरवरनं कुठली राईड भेटते आपल्यासाठी. दुसरी राईड हडपसर रेल्वे स्टेशनला आहे. आपण हडपसर रेल्वे स्टेशनवरून एक आजोबा भेटलेत आपल्याला वारजेसाठी. चला बघू आता वारजेला मीटरने किती होतात हे बघू. कुठं सांगा 350 मीटरने आलो आहे. 18 किलोमीटर. वारजेचा आपला ड्रॉप झाला. वारजेला येण्यासाठी आपल्याला लागले अर्धा तासामध्ये आपल्याला भेटले 350 त्यांनी दिले आपल्याला. 347 झाले होते. ₹350 त्यांनी आपल्याला दिले. आता बघू वारजेला आलो आहे. वारजेला बुकिंग वाजेल कुठली हे बघू आणि कुठं जातो आहे आणि संध्याकाळचं म्हणजे सकाळच्या पिरियडमध्ये किती धंदा होणार आहे हे बघू आपण. अशा प्रकारे आपली तिसरी बुकिंग आपल्याला बसलेली आहे. तिसरी बुकिंग बसलेली आहे आंबेगाव. 5.5 किलोमीटरची बुकिंग आहे आणि उबेरला आहे. चला बघू आता किती होतात पैसे. नमस्कार मंडळी, आपल्याला बसली वारजेवरनं आंबेगाव. आता बघू आंबेगाव किती किलोमीटरचे आहे. 5.700 मीटरचे काय तर आंबेगाव आहे. किती रुपये होणार ते बघू आपण. आपण आलो होतो 5.8 किलोमीटरला ₹100 झाले. आंबेगावचा ड्रॉप झाला. आंबेगावला उबेरने दाखवले ₹97 आणि मीटरने झाले ₹100. ₹3 फरक पडला. काही नाही फरक पडला. चला बघू आता आंबेगावमधनं कुठली राईड चौथी राईड भेटते आपल्याला. आणि चौथी राईड आपल्याला अशा प्रकारे भेटलेली आहे. आता स्टुडंट राईड आहे ती पण आता ही स्टुडंट राईड माझ्या फायद्याची आहे. त्याचं कारण काय आहे की 5:59 झालेली आहेत. 5:59 म्हणजे पूर्ण नाईट मोड आहे. त्याला हे माहिती नाही आहे. चला बघू आपण कुठं चाललो आहे आता आपण. मला आता सांगा तुम्ही की स्टुडंट राईड आता आहे का. ही आहे सोसायटी काय माई लिस्ट सोसायटीमधनं आत्ता आपण कुठं जाणार आहे बघू. आणि स्टुडंट राईड म्हणून किती रिक्षावाल्याचे शोषण होत आहे हे आपण बघणार आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये. आत्ताच्या बुकिंगमध्ये तर शोषण होणार नाही आहे. चला बघू तरी काय फरक पडतो आपल्याला. आता काय म्हणतात कस्टमर. राईड कन्फर्म झालेली आहे. राईड अंदाज तरी मोठी आहे. मला आता असं बुकिंग उचलताना असं फील झालं होतं. आणि ती बुकिंग उचललेली ॲटो क्लिकरनी. आता ॲटो क्लिकरने उचलल्यामुळं मला काय एवढं लोड घ्यायची गरज लागली नाही. आता बुकिंग ऑर्डर 100% गेली असती. तिथं 3 लोकं बसलेली. आता बघू कुठं चाललो आहे नक्की हे माहिती नाही आपल्याला. दुसरी गोष्ट किती रुपयाची राईड आहे ही एक माहिती नाही. आता 200 अबो एवढी माहिती आहे. स्टुडंट राईड आहे का नाही हे पण बघू आपण. यह स्टूडेंट ऑटो राइड है. कृपया कस्टमर का स्टूडेंट आईडी कार्ड चेक करें. किलोमीटर
596 दाखवते. स्कॅनर पाठीमागे इथंच. इथे एक क्रिकेट ग्राउंड आहे. तिथं आलो आपण आता जस्ट. नमस्कार मंडळी, आत्ता आपला ड्रॉप झालेला आहे कुठं सेंगड कॉलेजपासनं लोहगाव होती. लोहगावची बुकिंग दाखवलेली 26 किलोमीटर. 26 किलोमीटरला येण्यासाठी लागले फक्त 41-42 मिनटं लागले असतील. कस्टमरला लय घाण गाडला गेला कस्टमर. कशामुळं सांगतो हे पण, रॅपिडोचा नाईट मोड असतो 6 वाजूस तर कस्टमरने स्टुडंट राईड बुक केली. मी स्टुडंट राईड लक्ष बी नाही दिलं, म्हणलं मला माहिती, म्हणलं स्टुडंट राईड किती होणार आहेत ते. मग बिल झालं कम्प्लिटली 596 रुपये 26 किलोमीटरला. आता 26 किलोमीटरचा जर रिक्षावाला असेल तर 26 किलोमीटरला किती होतात हे रिक्षावाला माहिती आहे. तर आपण 17 रुपये पर किलोमीटरनी जरी धरलं तरी 450 रुपये फक्त होतात. फक्त 450, म्हणजे 150 रुपये कस्टमरकडनं स्टुडंट राईड म्हणून मी घेतलेले आहेत. माझ्या मागच्या वेळी एक व्हिडिओ जर बघितली असेल वरची स्टुडंट राईडवाली, त्या राईडमध्ये मला कम्प्लिटली बघायला भेटलं तर 100 रुपये मी 2 राईडमध्ये लॉसला गेलेलो. वर्किंग कम्प्लीट. आता बघू आपण, म्हणजे मला सांगायचं म्हणणं काय आहे की स्टुडंट राईड जरी बुक केली तुम्ही तरी तुमचा लॉस आहेच. फक्त मीटर एकमेव आहे. मीटरनीच केलं. तुम्ही स्वतःहून बोलायला पाहिजे की मीटरने चला काका येणार आहेत का, मीटरनी येत असले तर येतो म्हणून. नाही तर आम्हाला काय गरज, आम्हाला काही ना काय तर आम्हाला माहिती की जुगाड कुठनं कसा बी होतो. किती किलोमीटरला किती रुपये दाखवले जातात हे आम्हाला माहिती आहेत ऑलरेडी. चला बघू नेक्स्ट राईड. 5वी बुकिंग आपण कुठं जाणार आहे. रोड होता आतमधल्या साईडला टर्फ होतं का काय होतं काय माहिती नाही, पण क्रिकेट ग्राउंड टाईपमध्ये दिसत होतं. काय मॅचेस असतील काय असेल. चला बघू आता आपली 5वी बुकिंग कुठली. खरं बोलतो भाऊ, एरडा गेली आत्ता जस्ट. जर ही राईड जर स्टुडंट राईड नसती तर कम्प्लिटली 750 रुपयापर्यंत ही बुकिंग आरामात गेली असते नाईट मोडमध्ये. नाईट मोड नव्हता पण नाईट मोड झाला 2 मिनटामध्ये. फक्त 2 मिनटाची किंमत इथं आत्ता कळली असेल या कस्टमरला. हा कस्टमर जाताना बसने जायचा विचार करत होता. स्टुडंट राईड बुक करून काही वेळेस फायदा मिळतो ना, काही वेळेस तुम्हाला घाटा बी होतो. असं नका समजू की तुमचाच फायदा आहे. घाटा तुमचा आहे कुठं ना कुठं, तर तुम्हालाही भोगायला लागणार आहे या गोष्टी. चला बघू आता 5वी बुकिंग कुठली. अजून तर वाजत नाही, वाजली होती एरोडा, बसली नाही. 5वी बुकिंग आपण कुठं जाणार आहे, लेट्स गो. आत्ता आपण 1 तास बसण्यात आले. 1 तासाच्या नंतर आत्ता आपल्याला बसलेली आहे धनकवडी बसली उबेरला. चला बघू आता किती होतात धनकवडीचे, आणि ही धनकवडी आपल्याला आपल्या टार्गेटपर्यंत पोचण्यासाठी किती मदत करू शकते हे बघू. आत्ता आपण टार्गेटच्या जवळ आलेलो आहे, पण होईल का टार्गेट आज. आपण जेवढं टार्गेट ठेवलेलं आहे 2,500चं, सकाळी 3 वाजता येऊन, तर होईल का 2,500 रुपये धंदा एक रिक्षावाला कमवू शकतो का. पिकअप आहे का.
जस्ट आत्ता आलो आहे आम्ही भारती विद्यापीठला. मी ती बुकिंग उबेरला जी बसलेली ती होती भारती विद्यापीठ. भारती विद्यापीठचं बिल झालं आहे कम्प्लिटली 450 रुपये आणि आपल्याला उबेरने किती दिले 372 रुपये. आता कुठल्या नियमाने झाले उबरच्या 372 रुपये. 372 रुपये कुठं आणि 450 रुपये कुठं. आणि ह्या कस्टमरला मला बोलायची हिंमत बी झाली नव्हती, पण होईल ते जाईल म्हणलं. डायरेक्टली मीटर डाऊन केला आणि डायरेक्ट त्यांच्यासमोर ते बसले की डायरेक्ट मीटर डाऊन केला आणि डायरेक्ट घेऊन आलो. आता इथं आल्याच्यानंतर मनामध्ये असं वाटत होतं कुठलं फेअर पे करतील कस्टमर, तर कस्टमरने केला मीटरचा फेअर. त्याच्यामुळे एवढं अत्यंत खुश झालं ना, त्याची गिनती नाही सांगू शकत. चला बघू आता भारती विद्यापीठला आलो आहे. भारती विद्यापीठपासून 450 रुपये आपल्याला भेटले भारती विद्यापीठचे. आणि किती किलोमीटर झाले हे बी बघू आपण. 25.100 दाखवतो आहे, म्हणजे 25 किलोमीटरला आपल्याला 450 रुपये भेटले. लेट्स गो. 6वी बुकिंगच आय थिंक. 6वी बुकिंग कुठली पडते आपण बघू. खाली रहता शनिवार रविवार खाली रहते हैं. ये सिर्फ क्वेश्चन है, जरा ऐसा नहीं कि तुम करो. ये कैसा है, किसी का प्राइवेसी किसी को पसंद नहीं आता, वो भी है ना. नमस्कार भावांनो, आत्ता आपण आलेलो कम्प्लिटली कात्रजवरनं बानेर पाषाणच्या इथं आलेलो. आता पहिलं त्यांनी स्टुडंट राईड बुक केले, ते स्टुडंट नव्हते. त्यांनी ॲग्री केलं, लगेच म्हणले मीटरने टाका म्हणले, चला म्हणले डायरेक्टली. ॲपने दाखवलं, रॅपिडोने दाखवले फक्त 302 रुपये आणि मीटरने झाले कम्प्लिटली बघितलं 326 रुपये. कस्टमरने केले 326 रुपये. आपलं हे भाडं सगळ्यात स्ट्रॉंगली ठरलं गेलं. टायमिंगमध्ये एक मोठा फटका पाहिजे होता, टायमिंगमध्ये मोठा फटका भेटला. आत्ता आहे पाषाणच्या जवळ आहे. पाषाण लिंक रोडच्या जवळ आहे. आपण ह्या पॉईंटवरनं आता आपण जाणार कुठं हा मोठा मुद्दा आहे. एकतरी घराच्या साईडचे भेटावं अशी माझं म्हणणं आहे, कारण की एक कांडी गॅस राहिलेला आहे. तेवढ्या कांडीपर्यंत घराकडंच भेटावं एवढं माझं म्हणणं आहे. बघू आता कुठली बुकिंग बसते आपल्याला. 7वी बुकिंग आपण कुठं जाणार आहे हे माहिती नाही आपल्याला अजून तरी. पण धंदा आज मस्त आहे, रोज असा नसतो. असं नका धरू की आजच्यावरच सगळा धंदा आहे. आज नशिबाची साथ दिली आणि आज आपण टार्गेट करून आलेलो. सकाळी 3 वाजता उठून, झोप झाली नव्हती तरी आपण आलो होतो, त्याच्यावर आपला धंदा झालेला आहे. चला बघू तरी आता कुठली राईड उचलतो आपण नेक्स्ट राईड. आत्ता आपण ज्या जागावर बसलो होतो तिथनं 2 किलोमीटरची राईड होती. 2 किलोमीटरला आपल्याला दाखवले 50 रुपये. चला बघू आता. ते पर्सनल भाडं होतं, म्हणजे ओलाने बुक केलं पण कॅन्सल मारल्यानंतर त्यांना गाडी दिसल्याच्या नंतर कस्टमरला चला म्हणलं येत असले तर म्हणले 2 किलोमीटर जातं. 2 किलोमीटरला 50 रुपये दाखवलेले. चालत असेल तर चला म्हटलं चालतंय, 50 रुपये भेटतात, कशाला नाही म्हणायचं आपण पण. चला बघू आता पुढचं भाडं कुठलं पडतं आहे. आता हे पाषाण रोडला धंदा तर मस्त झाला, पण सकाळपासून 3 वाजल्यापासून आता फक्त एका वडापाववर आहे आणि तो बी गरम नाही आहे. काही जेव्हा खावं म्हणलं, भूक लागली होती ते 12 वाजलेले आहेत. दुपारच्या 12 वाजूस तर आपलं बऱ्यापैकी टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. पण आपल्याला जेवढं अचीव करायचं आहे आज तेवढं अचीव नाही झालं अजून तरी. चला बघू आता एक जस्ट वारजे ऑर्डर गेली. तर कुठली बुकिंग आपल्याला बसणार आहे हे आपल्याला अजून माहिती नाही. बघू आता किती वेळ लागला आपल्याला घरी जाण्यासाठी. आणि घरी जाणार आहे आज जेवण्यासाठी, जेवण करून झोपून परत संध्याकाळी येणार आहे. बघू आता आपण किती वेळ लागणार आणि किती धंदा होईल घरी जाऊस तर हे बघू. आणि आपण जे टार्गेट ठरवलेलं आहे 2,500 रुपये किती वेळामध्ये होऊन जातील, किती वाजतील आपल्याला 2,500 कमवण्यासाठी हे नक्की बघू आपण.
मीटर कंपल्सरी झाले ते आता. तेवढेच होते. अमाऊंट तेवढीच होती पण मीटर कंपल्सरी लागू झालेलं आहे ते अच्छा. ओला उबेरला. ₹69 भेटले. 69 4 किलोमीटर. आपण आलो होतो एरंडवणे. एरंडवणेला सोडल्या आपल्याला लगेच भेटली आपलं आनंदनगर सन सिटीला ड्रॉप करून आता जस्ट घरी आलो. डोळ्यावर एवढे घाण झोप दिसते ना, मी विचार बी करून शकणार नाही. टार्गेटच्या जवळ आलो आहे, पूर्ण दिवस अजून बाकी आहे. सो हाफ डे आलो आहे घरी. आपण आता झोप यायला लागले म्हणून आपण ब्रेकच्या नंतर भेटणार. आणि आता बघू पूर्ण टार्गेट आपलं होईल का नाही. 2,500चं टार्गेट सांगितलेलं, 2,500 रुपये होणार का नाही हा क्वेश्चन आहे. आणि ज्याचा पहिला कमेंट्स असेल त्याच्या कमेंट्सवर आपण रिप्लाय करू आणि त्याचा कमेंट्स पुढच्या व्हिडिओमध्ये हे करू, प्रमोट करू की 2,500 रुपये एका दिवसात होतात का नाही.